गायकवाड यांनी भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर गंभीर आरोप केलेले आहेत। माझ्यावरच्या हल्ल्याचे मास्टरमाइंड चंद्रशेखर बावनकुळे आहेत असा आरोप त्यांचा आहे। दीपक काटे बावनकुळेंना गॉडफादर मानतो असाही आरोप त्यांनी केलेला आहे। दीपक काटे याचे बावनकुळेंसोबतचे काही व्हिडिओ प्रवीण गायकवाड यांनी दाखवले। आमची पुरोगामी विचारधारा भाजपला घातक वाटते असा आरोप त्यांनी केलेला आहे। अजित पवार आता काय भूमिका घेणार असं म्हणत त्यांनी त्यांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केलाय। दीपक काटे हे प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंना गॉडफादर म्हणतात। त्यांचं संभाषण व्हायरल झालेलं आहे। गॉडफादर म्हणतात। आता गॉडफादर आहेत आणि गॉडफादर म्हणतात की तुम्ही काही करा, तुमच्या मागे देवेंद्र फडणवीस आहेत आणि मी स्वतः आहे। प्रवीण गायकवाडजींच्या हल्ल्याबद्दलचा निषेध मी पहिल्यांदा केला। मी अशा घटनांचा निषेध करतो। प्रवीण गायकवाडवर जो हल्ला झाला तो मान्य नाही, तो निषेधार्ह आहे। दीपक काटेबद्दल मी बोललो का हा चांगलं काम करेल, या ठिकाणी त्यांच्या पाठीशी आम्ही सर्व लोक आहोत आणि शेवटी पक्षामध्ये येत असताना आपण हे बोलतो। जेव्हा पक्षामध्ये एखादा कार्यकर्ता येतो तेव्हा त्याच्या पाठीशी आपण राहतो। भारतीय जनता पार्टीचं समर्थन प्रवीण गायकवाडच्या हल्ल्याला नाही। या सगळ्यावर जन्मेजय राजे भोसले यांची प्रतिक्रिया आलेली आहे, आपण बघूया। जर तरी माझ्या गाडीत आले असते तर पहिला वार मीच झेललो असतो। शैपेक माझ्यावरच झाली असती, मलाच मारहाण झाली असती। हे प्रसंग म्हणजे दादाच्या ऐवजी माझ्यावरच शेकलं असतं, पण दादा आले नाहीत, त्यामुळं ते मी पुढं गेल्यानंतर हे असं अक्कलकोटच्या ह्याच्यामध्ये कधी घडलंच नाही असं। नाही काहीच आमचं काहीच संबंध नाही। एकत्र दूध पिले वगैरे नाही असं काहीच नाही, कधीच झालेलं नाही। आमचं काय संबंधच नाही तर काय सांगणार। मी कार्यक्रम संपल्यानंतर दादाकडे गेलो, दादांचे माफी मागितली झालेल्या प्रकाराबद्दल आणि निषेधही व्यक्त केलो।